विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गेल्या आठवड्यामध्ये नोबेल पारितोषिकांचं वितरण घोषणा ही आपण सगळ्यांनी पाहिली असेल, ऐकली असेल, त्याच्याबद्दलची वृत्त वाचली असतील. भौतिकशास्त्रातनं नोबेल हे ज्या शास्त्रज्ञांना मिळालं, त्या शास्त्रज्ञांनी काय शोध लावला याचं वर्णन करताना नोबेल पारितोषिक समिती असं म्हणते की दे रिव्हील्ड द सिक्रेट्स ऑफ मॅटर. रसायनशास्त्रातलं नोबेल जाहीर झालं तेव्हा नोबेल समितीनं असं म्हटलं की दे हॅव इन्व्हेंटेड वर्ल्ड्स स्मॉलेस्ट मशीन्स ॲट द लेवल ऑफ मॉलिक्युल्स. असे रेणू की जे आपल्याला आपल्या नियंत्रणाप्रमाणे हलवता येतील. वैद्यकशास्त्रातलं नोबेल जेव्हा जाहीर झालं तेव्हा नोबेल समितीनं असं म्हटलं की हे नोबेल जपानी शास्त्रज्ञाला ह्या शोधासाठी दिलं जात आहे की ऑटोफॅगी नावाची संकल्पना म्हणजे पेशीची स्वतःला मारण्याची क्षमता, ह्याच्या मागे नेमकी कोणती जनुकं असतात आणि ह्या नेमक्या जनुकांमागे प्रक्रिया कोणत्या घडतात, अशा प्रकारचं संशोधन हे त्या शास्त्रज्ञानं केलं. तिन्ही पारितोषिकांमध्ये सूक्ष्मातिसूक्ष्मातलं संशोधन असा समान धागा आपल्याला मिळतो. जसं आपण आपल्या विरजा मंत्राच्या उपासनेमध्ये आत्ता रंगसूत्र आणि गुणसूत्रांपर्यंत आत जाणारं, खोलात जाणारं, सूक्ष्मात जाणारं तत्वज्ञान पाहिलं. याच वर्षी भारतामध्ये 2 मोठ्या घटना घडल्या. एक जून महिन्यातल्या 22 तारखेला पुण्याच्या इंजिनिअरिंग महाविद्यालय COEP च्या संघानं स्वयं नावाचा त्यांचा उपग्रह हा इस्रोच्या मदतीने अंतराळात सोडला. त्यानंतर लगेचच 26 सप्टेंबरला IIT मुंबईच्या प्रथम नावाच्या कृत्रिम उपग्रहाचं अंतराळात प्रक्षेपण झालं. काय विशेष होतं या दोन्हीमध्ये? तर जसा आधीचा विचार हा सूक्ष्मात जाण्याचा होता, तसा स्थूलाकडे जाण्याचं तत्वज्ञान हे आपण आत्ताच्या गायत्री मंत्राच्या उपासनेमध्ये सर्वांनी म्हणलं. तसा खगोलशास्त्रातला हा एक आगळा पराक्रम पण आपल्या वैज्ञानिकांनी तर तो आधीच केलेला आहे. इस्रो गेली अनेक वर्ष वेगवेगळे उपग्रह अंतराळात सोडतात. पण ह्याच्यात विशेष काय होतं तर हे दोन्ही उपग्रह हे विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतनं तयार झालेले होते. पदवीचा अभ्यास करणारे COEPचे आणि IIT मुंबईचे विद्यार्थी यांनी स्वतःच्या प्रेरणेने एकत्र येऊन ह्या दोन्ही उपग्रहांची बांधणी केली होती. एक उपग्रह बनवायचा म्हणजे किती सोपं आहे. तर आपण मैदानावर खेळतो तो चेंडू थोडा जास्त ताकदीने वरती सोडला, फेकला तर तो पुन्हा खालती येईल. खूप जास्त भयानक ताकदीने वरती सोडला तर तो पृथ्वीच्या वातावरणाच्याही पलीकडे जाईल. आणि तो एका नियंत्रित ताकदीने पृथ्वीच्या वातावरणापाशी सोडला तर मात्र तो पृथ्वीच्या फेऱ्या मारेल, ज्याला आपण कृत्रिम उपग्रह असं म्हणतो. हजारो उपग्रह गेल्या 50 वर्षांमध्ये अंतराळात सोडलेले आहेत. मग अशी वस्तू तयार करायची की जी पृथ्वीच्या वातावरणात पृथ्वीभोवती फिरत राहील. आता ह्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची ही त्याच्यामध्ये आहेत हे थोडं पण COEPनं जो स्वयं सोडला त्या स्वयंचं माप हे 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर म्हणजे एवढा ठोकळा आणि त्याचं वजन फार तर फार 1 किलो आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रथम या उपग्रहाचं वजन हे किलो इतकं आहे आणि त्याचं माप
हे 1 फूट गुणिले 1 फूट गुणिले 1.5 फूट म्हणजे साधारण एवढाच उपग्रह आहे. हा बनवायला दोन्ही संघांना 8 वर्ष लागली. IIT मुंबईतली संकल्पना 2007 साली तयार झाली होती. मग 2 विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांना कॅन्टीन असताना आपण आपला उपग्रह तयार केला पाहिजे असं कुठलं तरी स्वप्न त्यांनी पाहिलं. मग ते स्वप्न पाहिलं, ते विद्यापीठासमोर मांडलं. IIT मुंबईने म्हटलं की हे सिद्धता करून दाखवा की हे कसं फिजिबल आहे. त्याची सिद्धता त्यांनी विभाग एरोस्पेस इंजिनिअरिंगचं असं म्हटलं की ठीक आहे, या संकल्पनेवर आपण विचार करूयात. त्यानंतर काही विद्यार्थ्यांची समिती बनवली गेली, एक संघ तयार केला गेला. असा संघ COEP मध्ये सुद्धा तयार झाला. पण त्याची प्रक्रिया, त्याचा प्रेरक कोण होतं तर COEPचा सिव्हिल इंजिनियर कोर्सचा विद्यार्थी IIT मुंबईमध्ये गेला होता इंटर्नशिपसाठी. आणि त्या इंटर्नशिपच्या दरम्यान त्यांनी प्रथमच्या टीम बरोबर त्याचं काहीतरी इंटरॅक्शन झाली आणि त्याला वाटलं अरे हे छान आहे, हे आपण करूयात. आणि म्हणून तो जेव्हा परत COEPत आला, आता सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग यांच्यामध्ये फारसा तसा ताळमेळ नाही, पण करायचं असं ठरवलं. आणि असा तो विद्यार्थी परत 2007 सालच्या जुलै महिन्यात प्रथमची सुरुवात झाली. 8 सालच्या जुलै महिन्यात स्वयंचं काम सुरू झालं. आणि मग COEP मध्ये सुद्धा एक संघ तयार झाला. प्रक्रिया तशीच, एक संघ तयार होण्याच्या आधी एक सिद्धता करायची, त्यानंतर एक डिझाईन प्रारूप मांडायचं, हे इस्रोला पाठवायचं, इस्रोची भेट घ्यायची, इस्रोचं मार्गदर्शन घ्यायचं. मग इस्रोचे जे आंतरराष्ट्रीय नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्या प्रमाणे आपली गुणवत्ता सिद्ध करायची, आपली गणितं मांडायची. आणि त्यानंतर एक MOU मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग असा एक बॉन्ड ती संस्था आणि इस्रो यांच्यामध्ये केला जातो. हे केल्यानंतर आपलं एक टेस्ट मॉडेल, ज्याच्यावर सर्व चाचण्या घेतल्या जातात, असं टेस्ट मॉडेल बनवायचं. आणि त्यानंतर त्याला परवानगी मिळाली तर फ्लाईट मॉडेल बनवायचं. मग ते कुठल्या तरी एका प्रक्षेपणामध्ये अन्य उपग्रहांसोबत अंतराळात पाठवलं जातं. अशी ती सगळी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया 1-2 वर्षात पूर्ण होण्यासारखी निश्चित नाही, हे आपल्या सर्वांना समजतंय. तरी सुद्धा इंजिनिअरिंगच्या 2य वर्षाला 3य वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्याने हे स्वप्न बघणं, हे तसं म्हटलं तर हे कसं शक्य आहे असा विचार मनात येणं आणि त्याच्यावर मात करणं, याचं एक अप्रतिम उदाहरण आहे. कारण इंजिनिअरिंगची 4च वर्ष आपण त्या महाविद्यालयामध्ये शिकत असतो. असं दोन्हीकडे झालं. 8 वर्ष त्या प्रकल्पाला लागली. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी हिची सुरुवात केली होती ते विद्यार्थी तेव्हा आपल्या PhDचं काम किंवा कुठेतरी नोकरी करत होते भारतभरात, जगभरात. एक काम सुरू केलं आणि ते अनेक वर्ष चालू होतं. मग ह्याच्यामधले थोड्या बारकाव्यांकडे जर आपण बघितलं तर स्वयं हा अतिशय छोटा, त्याला पिको सॅटेलाइट असं म्हणतात. आणि प्रथम हा थोडा मोठा तरीही छोटाच म्हणावा असा मायक्रो सॅटेलाइट कॅटेगरीमध्ये येतो. हे बनवत असताना एक सगळ्यात मोठं आव्हान हा त्याचा अतिशय छोटा आकार असा आहे. तुमच्या उपग्रहामध्ये जे जे काही तंत्रज्ञान बसवायचं आहे ते सगळं ह्या एवढ्याशा जागेत, आता 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर एवढ्याशा ठोकळ्यामध्ये काय तंत्रज्ञान बसवायचं आहे. तर अशा प्रकारचा प्रयोग आम्ही विद्यार्थी करून बघू, जो भारतात आधी कधीच झालेला नाही. व्यावसायिक पातळीला सुद्धा पॅसिव्ह स्टॅबिलायझेशन. कृत्रिम उपग्रह हा शक्यतो ऍक्टिव्ह स्टॅबिलायझेशन पद्धतीने स्टॅबिलाइज केला जातो. अनेक उपग्रह हे बिनकामी ठरतात कारण ते वरती वातावरणात गेल्यानंतर, अंतराळात गेल्यानंतर स्टॅबिलाइज होऊ शकत नाही. ज्या कक्षेमध्ये त्यांना फिरायचं त्या कक्षेत ते स्थिर होऊ शकत नाहीत, ही अडचण येते. हे स्टॅबिलायझेशन घडवून आणण्यासाठी सॅटेलाइटच्याच मधनं, त्या उपग्रहामधनच वीज घ्यायची, ऊर्जा घ्यायची आणि तो स्टॅबिलाइज करायचा. ह्याला म्हणायचं ऍक्टिव्ह स्टॅबिलायझेशन. COEPच्या उपग्रहाने पॅसिव्ह स्टॅबिलायझेशनचा प्रयोग केला की उपग्रहामधनं कुठलीही ऊर्जा आपण घ्यायची नाही. असं झालं तर ते अतिशय स्वस्तात आणि कमी गुंतागुंतीचं काम होऊ शकेल. आणि मग ह्यासाठी त्यांनी पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र आणि त्या उपग्रहाचं चुंबकीय क्षेत्र ह्यांची जोडणी केली. ते एकमेकांना अलाइन करून घेतले की फार पटकन
ऑर्बिटमध्ये, कक्षेमध्ये उपग्रह स्थिरावू शकतो. वैज्ञानिक संकल्पना म्हणून मी जितकी सोपी करून सांगतोय इतकं हे काम सोपं नाही आहे, कारण हे सगळं बसवायचं आहे ते 10x10x10 सेंटीमीटरच्या बॉक्समध्ये. जसे सगळे नटबोल्ट सुद्धा छोटे 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 डिझाईन करायला लागले, तसे PCB सर्किट्स जी असतात ती सुद्धा अतिशय छोटी 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 करायला लागली. मग त्यांनी ते एकावर एक असं मल्टीलेयर्ड PCB अशी नवीन रचना त्यामध्ये केली, म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट्स. बरं, तुमचा उपग्रह तयार झाला, तो अंतराळात सोडला, त्यानंतर त्याच्याशी काहीतरी संवाद झाला पाहिजे. याच्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी टेलिकम्युनिकेशन हा या उपग्रह तंत्रज्ञानातला एक अतिशय अवघड भाग हा विद्यार्थ्यांनी साध्य केला. बरं, अंतराळात सोडला, त्याच्याकडनं आपल्याला संदेश मिळाला, तो जिवंत आहे हे कळलं, पण हे कळण्यासाठीची रचना जमिनीवर काहीतरी तयार झाली पाहिजे. म्हणजे संदेश तो पाठवतोय, पण तो पकडण्यासाठी बेस स्टेशन, ग्राउंड स्टेशन ज्याला म्हणतात, अशा ग्राउंड स्टेशनची निर्मिती करायला लागते. आणि असं ग्राउंड स्टेशन फक्त तुमच्या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये करून चालत नाही, ते जगभरामध्ये विविध ग्राउंड स्टेशनशी काहीतरी नेटवर्क करायला लागतं. तर ह्याच्यावरती आला, भारताच्या वरती आला तेव्हा संदेश मिळाला, पण मग फ्रान्सच्या वरती गेला तेव्हा मिळेल का? तर त्यासाठी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी प्रथमच्या वेळेस फ्रान्सशी टायअप केला. म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाला जाऊन आपल्या विद्यार्थ्यांनी मांडणी केली आणि फ्रान्सची टायअप करून तिथल्या इस्रोच्या समान असलेल्या संस्थेशी टायअप करून जेव्हा पॅरिसच्या वरती हा उपग्रह येईल तेव्हा त्याचे संदेश पकडून आम्हाला पाठवा, आणि तसेच ते भारतावरती येईल तेव्हा त्याचे संदेश आम्ही पकडून तुम्हाला पाठवू, अशी काही बोलणी त्यांनी केली. हे सगळं करायचं आहे, पण तो उपग्रहाचं टेस्टिंग कसं करणार, म्हणजे बाकी तो किती रॉबस्ट आहे आणि किती छान आहे हे करता येईल, परंतु तो वरती गेल्यानंतर फिरेलच, काम करेलच, संदेश पाठवेलच, ह्याची कुठलीही शाश्वती नाही. अशा पद्धतीने त्याची ड्राय रन ही इथे कशी करायची, याच्यासाठी सिम्युलेशन टेक्निक्सचा वापर करून, ज्याच्यामध्ये कम्प्युटर प्रोग्रामिंग आणि गणित आणि फिजिक्स असं बरंच इंटरडिसिप्लिनरी कॉम्प्लेक्स सिस्टीम्सचा वापर केला जातो, हे विद्यार्थ्यांना करायला लागलं. बरं, हे सगळं झालं, परंतु इथनं कमांड पाठवून तो हलवायचा कसा तिकडे, तिथे डिसिजन मेकिंग हे त्यामध्ये टाकायचं कसं, ह्याच्यासाठी जे ब्रेन, जो त्या मेंदू आहे त्या उपग्रहाचा, तो बसवणं, याच्यासाठी ऑनबोर्ड कम्प्युटर सिस्टीम्स डेव्हलप करायला लागल्या. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. असं सगळं केल्यानंतर तो उपग्रह अतिशय प्रिसाइज, अचूक मापांचा बनलेला असायला हवा, कारण 1 मिलीमीटरची सुद्धा चूक इकडे तिकडे ही फार महागातली ठरू शकते. त्यामुळे उत्तमतेचा एक अत्युच्च नमुना हा कृत्रिम उपग्रह तयार करताना आपल्याला अपेक्षित आहे. याच्यामध्ये वेळेची गुंतवणूक ही 8 वर्षांची जशी आहे तशी त्या प्रत्येक विद्यार्थ्याची वेळेची गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणातली आहे. मग आपल्या कॉलेजमध्ये म्हणजे नुसतं COEPचं उदाहरण घेतलं तर रेगाटासारखे महोत्सव चालू असतात. आपले अनेक विद्यार्थी आपल्याला रेगाटामध्ये दिसतात. अतिशय कौतुकानं आपल्याला सांगता येईल असं की आपली 2009 सालची विद्यार्थिनी ही या स्वयंच्या संघामध्ये 4ही वर्ष काम करत होती. मी तिच्याशी जेव्हा बोललो तेव्हा तिने मला ही सगळी प्रक्रिया समजावून सांगितली. त्यामुळे गुंतागुंतीची गणितं आणि संकल्पना, वेळेची गुंतवणूक, मोठ्या प्रमाणावरची अनिश्चितता की हा इस्रो मान्य करतील का, मग इस्रो ते सोडतील का, मग तो सोडल्यानंतर आपल्याला संदेश मिळेल का, तो जिवंत राहील का, त्याला दिलेलं काम तो करेल का, अशा सगळ्या अनिश्चिततांबरोबर काम करणं 1 वर्ष नाही 8 वर्ष, आणि तरीही तो प्रकल्प चालू ठेवणं हे फार अवघड आहे. आर्थिक आकडे याच्यामधले COEPला 50 लाखाचा खर्च आला, IITला 1.5 करोडचा खर्च आला. त्याच्या आधी IIT कानपूरने जुगनू नावाचा उपग्रह सोडला होता, त्याला 2.5 करोड रुपये खर्च आला होता. असे आकडेही मोठे आहेत, पण तो मुद्दा थोडा छोटा आहे. साहित्य जुळवायचं कसं, IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी ठरवलं आम्ही एकही वस्तू ही रेडीमेड ऑन शेल्फ देणार नाही, सर्व काही आम्ही IITच्या कॅम्पसमध्ये बनवणार आहोत. असा निर्णय घेतल्यामुळे त्यांना 8 वर्ष पूर्ण लागली. म्हणजे त्यांच्या नंतर COEPने सुरुवात करून 1 महिना आधी प्रक्षेपण केलं. परंतु यांनी संपूर्ण स्वदेशी बनावटीचा आणि संपूर्ण
ऑन कॅम्पस बनवलेला उपग्रह अशी त्याची मांडणी केली होती आणि ते तत्व त्यांनी शेवटपर्यंत पाहिलं. यातले काही बौद्धिक गुण आपण पाहिले विद्यार्थ्यांचे अडकलेले असतील, पण ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मनोगुणांची गरज ही या विद्यार्थ्यांना लागली. म्हणजे बाहेर खूप छान असं एन्जॉय अशा पद्धतीचं वातावरण कॉलेजमध्ये असताना आपण एका प्रकल्पावर झोकून देऊन समर्पित वृत्तीने काम करणं, ह्याच्यासाठीची प्रेरणा कायम ठेवणं आणि भले मला त्याची फळं माझ्या 4 वर्षाच्या कारकिर्दीत बघायला मिळणार नाहीत याची तयारी ठेवून सुद्धा हे काम करत राहणं आणि अखेर त्या स्वयंनिर्मितीचा अनुभव घेणं, आनंद घेणं, अशा क्षणिक मोहांना बळी पडण्यापेक्षा शाश्वत अशा आनंदासाठी प्रयत्न करणं असं या विद्यार्थ्यांना करायला लागलेलं आहे. त्यातले जे नेते होते त्यांची मोठी परीक्षा आहे. कॉलेजचा अभ्यासक्रम तर पूर्ण करायचा आहे, हे केलं म्हणून कॉलेज कुठल्या पेपरला बसू नकोस असं म्हणत नाहीये. असं असताना ज्या गटाचं आपण नेतृत्व करतो आहोत त्या गटाची बांधणी, त्यांना एकत्र घेऊन जाणं आणि यश मिळेलच याची शाश्वती नाही. असं असताना स्वतः अतिशय हायली टॅलेंटेड असताना आणि इतर अतिशय बुद्धिमान मुलांना एकत्र आणून त्यांचा संघ बांधून त्यांचं नेतृत्व करणं हे सुद्धा खूप मोठं आव्हान या सगळ्यांसमोर होतं. त्यामुळे रिअल लाईफ मल्टीडिसिप्लिनरी कॉम्प्लेक्स सिस्टीम असं या सगळ्याचं एका वाक्यात आपल्याला वर्णन करता येईल. हे खरं शिक्षण आहे असं त्या विद्यार्थ्यांना वाटत होतं. खरं शिक्षण म्हणजे आम्ही स्वतः हाताने करून बघणार, आम्ही सबमिशन्सची 50 पानं उतरवत बसण्यात, ते तर करायलाच लागेल कारण त्याच्याशिवाय मला डिग्री मिळणार नाहीये. ते करत असताना सुद्धा माझं खरं कॉलिंग काय आहे, मला नेमकं काय मिळवायचंय, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान ह्याच्यामधनं मी काहीतरी निर्मितीचा आनंद घेतला पाहिजे, त्याची अनुभूती घेतली पाहिजे, हा विचार ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमधनं आपल्या समोर येतो. काय बरं याचं योगदान होतं? अगदी थोडक्यात सांगायचं जर आज अनेक विद्यापीठांमध्ये असं वातावरण निर्माण झालं की अशा प्रकारचा उपग्रह विद्यार्थी दशेमध्ये बनवला जाऊ शकतो आणि तो पाठवला जाऊ शकतो. या 2 मोहिमांच्या आधी 5 मोहिमा झालेल्या आहेत. SRM युनिव्हर्सिटी, अन्ना युनिव्हर्सिटी, IIT कानपूर, काही संस्था एकत्र येऊन त्यांनी बंगळुरूमधल्या एक त्यांची नवीन संस्था तयार करून त्याच्या माध्यमातून आसपास अजून 12 असे उपग्रह सोडले जाणार आहेत. हे सगळं भारतभरामधले वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये घडतंय आणि यातली 2च नावं IIT आहेत. त्यामुळे इतर सर्व विद्यापीठांमध्ये सुद्धा याचा विचार होऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक खऱ्या अर्थाने अभियांत्रिकीचा अभ्यास यामध्ये आहे. जे विज्ञान आपण शाळेत शिकतो त्याचं तंत्रज्ञानामध्ये रूपांतर करणं असं मोठं योगदान या प्रकल्पांचं आहे. हे शक्य आहे हे विद्यार्थ्यांसमोर मांडणं हे याचं मोठं योगदान आहे. याच्यामधनं संशोधन निबंध तयार झाले. नुसत्या COEPनेच 20 ते 25 संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय दर्जाचे याच्यावर लिहून छापलेले आहेत विद्यार्थ्यांनी संपूर्णपणे. आणि तंत्रज्ञानाचं क्षेत्र घेऊन सुद्धा राष्ट्रसेवेचं नाही तर राष्ट्र बांधणीचं काही काम आणि राष्ट्र उभारणीमधला हातभार आपण लावू शकतो हे मला वाटतं या प्रकल्पातलं सगळ्यात मोठं योगदान आहे. राष्ट्र म्हणजे तरी काय? तर आपण सर्वांचं मिळून एक राष्ट्र तयार होतं. प्रत्येक विद्यार्थ्याचं, प्रत्येक प्रौढाचं मिळून हे भारत राष्ट्र तयार होतं. ह्या राष्ट्रामधल्या आपल्या सर्वांची बुद्धिमत्ता ही या राष्ट्राची संपत्ती आहे. त्या संपत्तीचे आपण सर्वजण विश्वस्त आहोत, ट्रस्टी. त्यामुळे ही संपत्ती अखेर राष्ट्र विकासासाठी वापरली जाईल ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मग हे करण्याच्या पायऱ्यांमधली पहिली पायरी ही या बुद्धीचा विकास झाला पाहिजे अशी आहे. त्याची तयारी ही आपल्याला शालेय वयोगटात आणि महाविद्यालयीन वयोगटात केली पाहिजे, अत्यंत गरजेचं आहे. मग असा बौद्धिक विकास करता करता त्या जोडीला आपली अशी प्रेरणा सुद्धा जागृत व्हायला हवी की हो, मी असं काहीतरी मोठं भव्य दिव्य करेन. मला आठवतंय 2 वर्षांपूर्वी मी बेंगळुरूला असताना जेव्हा मंगळयान सोडलं
तेव्हाच्या आंबेडकर दलावरच्या विद्यार्थ्यांना ज्यांचं विद्याव्रत चालू होतं त्यांना मी पत्र लिहिलं. त्यातले काही जण आज इथे उपस्थित आहेत, आज ते 10वीच्या वर्गात आहेत. तेव्हा पत्र लिहिलं होतं. तेव्हा मी असं म्हटलं होतं की अशा पद्धतीचं आपल्याला काहीतरी स्वतःला करण्याची प्रेरणा जागृत झाली पाहिजे, तर अशा मंगळयानांचा मोठा उपयोग होईल. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि दसऱ्याच्या निमित्ताने जे ह्याच्यामधल्या बुद्धिविकासाच्या टप्प्याच्या पुढे सरकलेत त्यांची प्रेरणा जागृत झाली पाहिजे. ज्यांची प्रेरणा जागृत झाली आहे त्यांनी ती इतरांमध्ये संक्रमित केली पाहिजे. आणि अशा पद्धतीचं एक संघटित सामूहिक काम अत्युच्च दर्जाचं आणि राष्ट्रघटनेचं विद्यार्थी दशेत सुद्धा होऊ शकतं, यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. आणि दसऱ्याच्या निमित्ताने कुठलं सीमोल्लंघन जर करायचं असेल तर मला वाटतं आपण आपल्या बौद्धिक आणि मानसिक मर्यादांचं सीमोल्लंघन करूयात. हा विचार आपण सर्वांनी या दसऱ्याच्या निमित्ताने दृढ करूयात. थांबवताना एवढाच विचार सांगेन की मी शोधत होतो शालेय पातळीवर कोणी असं केलंय का, तर 2013 साली जगामध्ये पहिल्यांदा नासाच्या मदतीने अमेरिकेतल्या एका शाळेनं असा उपग्रह सोडलेला आहे. हायस्कूल स्टुडंट्स. असं उद्दिष्ट अजूनही आपल्या समोर आहे आणि प्रबोधकांनी ते आपल्या डोळ्यासमोर आवर्जून ठेवावं असं मला या निमित्ताने मांडावं असं वाटतं. धन्यवाद.